तर जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी धुलीवंदन साजरं केलंय। संपूर्ण परिवारासोबत त्यांनी रंगाची उधळण केली आहे। दानवेंच्या कार्यकर्त्यांनी गाण्याचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता। खास रावसाहेब दानवेंसाठी कार्यकर्त्यांनी गाणं गायलं। त्यांच्यासाठी कोणता कलर उपयोगी ठरेल तुम्ही सांगा। पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी यांच्यासाठी भगवा, अमित शहा भगवा, देवेंद्र फडणवीस भगवा, उद्धव ठाकरे हिरवा, संजय राऊत हिरवा दाखवायला भगवा पण खरा हिरवा। म्हणजे उद्धव ठाकरे फक्त दाखवायला भगवे आहेत आणि आतून हिरवे आहेत असं म्हणायचं। यस, संजय राऊत पूर्ण हिरवे, 9 वाजेचा पोपट। चंद्रकांत पाटील ही आम्ही सगळी लाईन एकच आहे, ती भगवेची लाईन आहे। जेव्हा मोदी भगवे तेव्हा मोदीचे भक्त भगवे। चंद्रकांत दादा भाजपचे भगव्याशिवाय हे लोक कलर लावू शकत। राहुल गांधी राहुल गांधीचा रंग तर कोणालाच कळालं नाही काय तर, एकदा एक लावतात एकदा दुसरा लावतात। अरे ज्या मुस्लिम लीगनं या देशाची फाळणी करायला समर्थन दिलं त्याच्याबरोबर राहुल गांधींना युती केली, याचा अर्थ त्यांचा रंग कोणता? या देशाची G20ला जगाच्या पाठीवरच्या नेत्यांनी येऊन भारतात तारीफ केली आणि जेव्हा जग तारीफ करत होतं तेव्हा लंडन मध्ये जाऊन हे भारताची बदनामी करत होते। यांचा रंग कोणता? यांचा रंग कोणता? जनगण मन म्हणायला जे लोक विरोध करतात, वंदे मातरम म्हणायला जे लोक विरोध करतात ते यांचे समर्थक, यांचा रंग कोणता? त्यामुळे हे बेरंगी लोक आहेत, यांच्यासाठी रंगही नाही अजून अस्तित्वात आला। बेरंगी लोकांना रंग लावून मी कशाला रंगीत करू त्यांना? मला हे सांगा बरं तुम्ही। बरं, शरद पवार साहेब शरद पवार साहेबांनी सगळे रंग लावून बसले आतापर्यंत। हिरवा बी भगवा बी लावला, निळा बी लावला, गुलाल बी लावला, कुंकू बी लावला, सगळे रंग लावले शरद पवार साहेब। मला सांगा कोणत्या पक्षाबरोबर शरद पवार साहेबांची युती झाली नाही आतापर्यंत? सगळं करून बसले। या देशात 2च रंग आहे, एक भगवा एक हिरवा, बस। बाकी सगळे रंग आमचे आहेत। भगवा सोडून हिरवा सोडून सगळे रंग आमचे आहेत। मग हिरवा कोणाचा आहे? हिरवा या देशाला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे कोणाचा आहे तर। आमचे शेजारी अब्दुल सत्तार, मी नाव नाही घेतलं, गोल टोपी घालून आज हिरव्या रंगाना शिल्लोडमध्ये हिरवा रंग आहे आज। त्यांना म्हणा भगवा रंग, म्हणजे तुमचं आव्हान आहे त्यांना भगवा रंग उधळण्याचं? कोणला? अब्दुल सत्तारांना। अरे ते काय माझं आव्हान स्वीकारतील? या राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार हे मी ठरवतो। विरोध म्हणजे माझ्या बाई चिल्लर आहे, कुत्ता आणि शनिदे आम्ही निवडून येतो। बेटा मी जर तिथं निवडणुकीत उतरलो असतो ना, मला जाता नाही आलं प्रचारला, कारण आमच्या पक्षाचा माणूस नव्हता। 50,000 पाडलं असतं, 2200 मतावर आटपले। एकाच आव्हान स्वीकारतील? आमच्या छोट्या छोट्या चेल्या चपाट्यानं हे हाल केले तसे मुख्यमंत्री ठरवणाऱ्या माणसाचे आणि कुत्ता आणि शनिदे घेणाराचे, ते काय आमचं हे करतील? बरं, मग अब्दुल सत्तारांसाठी कोणता कलर उपयोगी ठरेल? ते भगवा हिरवा आहे आणि तोही फिक्का पडला होता। बघा वागणं बोलणं व्यवहार कशी चालली। लोक पाहताना रस्त्याने चालले तरी लोक त्याच्याकडे पाहते कसे काय नजरेनं पाहते, जरा विचार कर सिल्लोड मध्ये। त्यांना बी समजतं की अरे आपला रंग उतरलाय, आता बोली भाषेत फरक पडलाय।